नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज गव्हाच्या पिठामध्ये ही गुळवणी घालून अतिशय पौष्टिक मुलांच्या आवडीचा पदार्थ करणार आहोत. हा नेमका काय केला पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आता इथं मी गुळ चिरून घेत आहे बरं का. आता गुळ जो हा वापरलेला आहे तो ऑर्गॅनिक वापरलेला आहे. असा काळाच गुळ वापरायचा आहे. जो पिवळा किंवा दुसरा रंगाचा गुळ असतो का नाही तो वापरायचा नाही, जे की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल असतं. त्यामुळे गुळ असा बारीक बारीक चिरून घेता, हे अगदी खिसून घेऊ शकता किंवा फोडून घेतला तरी चालेल. गुळाचं परफेक्ट असं प्रमाण सांगत आहे, त्याच्यासाठी इथं वाटी घेतले बघा, कारण सर्व साहित्य ह्या वाटीने आपण मोजून घेणार आहोत. पाऊण वाटी इतका बारीक चिरला गुळ घेतला. आता जो गुळ घेतला का नाही तो एखाद्या स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच वाटीने पाणी ह्याच्यामध्ये मोजून घालायचं आहे. ते म्हणजे पाऊण वाटी इतका गुळ आणि अर्धी वाटी इतकं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, आणि हेच पातेलं गॅसवरती नेऊन ठेवायचं आहे. इथं काय आपल्याला पाक वगैरे गुळाचा करायचं नाही, फक्त ह्या पाण्यामध्ये गुळ विरघळून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही गरम पाण्यामध्ये गुळ घालून विरघळून घेऊ शकता. असं गॅसवरती पातेल ठेवलं तर लगेच गुळ विरघळला जातो. शिवाय आपण पाणी वापरलं तिथं तुम्हाला दूध वापरायचं असेल तर मग गॅसवरती ठेवायचं नाही, कारण गरम दुधामध्ये जर गुळ घातला तर फुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे हलकं गरम दूध घेऊ शकता, त्याच्यामध्ये गुळ विरघळून घेतला तुम्ही तरी सुद्धा चालेल. बघा आता पूर्णपणे ह्याच्यामध्ये गुळ विरघळला की आता हे पातेलं खाली काढून ठेवूयात थंड होण्यासाठी. आता हे गुळाचं पाणी किंवा आम्ही ह्याला गुळवणी म्हणतो, पुढे कुठे वापरायचं सांगतेच. तोपर्यंत इथं बघा एक हे फोडणी पात्र घेतलंय, त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तूप गरम व्हायला ठेवलं. तूप हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तोपर्यंत इथं बघा एक मोठा वाडगा घेतलाय आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतका बारीक रवा घेतलाय. रवा जर मोठा असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या. आता अर्धी वाटी इतका रवा घेतला का नाही त्याच्या दुप्पट आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. नेहमी आपण चपातीसाठी वापरतो का नाही तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं नाही, कारण ह्याच्यामध्ये का नाही चोथा असो जो की अतिशय पौष्टिक असो, त्याच्यामुळे चाळून घेतलं नाही. आता रवा गव्हाचं पीठ मिसळून घेतलं, आणि जे आपण आता गुळवणी केली होती ना, जे गुळाचं पाणी केलं होतं ते थंड झालंय बघा. थंड झाल्यानंतरच ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गरम असताना घालायचं नाही. शिवाय हिथं गाळणीनंच गाळून घालायचं आहे, कारण बऱ्याच वेळा गुळामध्ये कचरा असतो का नाही, म्हणून त्याच्यामध्ये गुठळ्या होतील का नाही, म्हणून चांगल्या प्रकारे आपण फेटून घेऊयात. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण अतिशय पौष्टिक अशा गव्हाच्या पिठामध्ये हे गुळाचं पाणी घालून ना केक करत आहोत बरं का. केक म्हणलं की मुलांना फार आवडतो का नाही, म्हणून. आता बघा हे चांगल्या प्रकारे फेटून झालं, पण मिश्रण खूप घट्ट आहे, आपल्याला हलकं पातळ करायचं आहे. त्याच्यासाठी इथं मी पाणी घेतलेलं आहे. अर्धी वाटी इतकं पाणी घेतलं बघा. थोडं थोडं करून घालत आहे, एकदम करून घालायचं नाही, अंदाज घेत घालायचं आहे बघा. आता पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचा वापर केला तरी चालेल, पण आता इथं मी पाणीच वापरत आहे. अर्धी वाटी पाणी घेतलेलं संपूर्ण ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे बघा, आणि ही चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये गुठळ्या जरासुद्धा राहता कामा नाही बरे का. आणि गुळाच्या ऐवजी जर साखर वापरायची असेल तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण गुळाच्या आणि साखरेच्या तुलनेमध्ये म्हणायला गेलं तर केव्हाही गुळ खाल्लेला अतिउत्तमच बरं का. आणि साखर तसं बघायला गेलं तर कमीतच आपण सेवन केलं पाहिजे. आता बघा हे चांगलं फेटून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तूप. तर तूप आपण गरम करायला ठेवलं होतं का नाही, फक्त तूप आपण वितळून घेतलंय बरं का. पाव वाटी इतकं तूप घेतलंय, हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तूप नसेल वापरायचं तर तेल वापरू शकता, तेलसुद्धा पाव वाटी घेतला तरी चालेल. थोडंसं चवीसाठी मीठ घातलेलं आहे. त्याचबरोबर फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स घातलाय, किंवा तुम्ही व्हॅनिला इसेन्स नसेल ह्याच्याऐवजी वेलची पूड वापरला तरीसुद्धा चालेल. आता आपण तूप घातलं का नाही ते चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ना हे मिसळलं जाईल म्हणून. तुम्हाला तर सांगितलंच, तुपाच्या ऐवजी तेल वापरू शकता किंवा बटर वापरू शकता. ह्याच्या अगोदर मी तेल वापरून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे केकचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. आज जरा आपण हा वेगळ्या पद्धतीतच केक करत आहोत. शिवाय ह्याच्या अगोदर आपण सफरचंदाचा केक, केळीचा केक, गाजरचा केक, चॉकलेटचा केक असे वेगवेगळे व्हिडिओ केलेलेच आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही पाहून घेऊ शकता. आता हे चांगल्या प्रकारे फेटून घेतलं आहे. केकसाठी जसं मिश्रण जसं बॅटर हवं का नाही तसं अगदी करून घेतलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये गुठळ्या जरासुद्धा राहिल्या नाहीत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरती झाकण ठेवून बाजूला ठेवूयात. साधारण 1-5 मिनटं तरी आपल्याला ठेवायचंच आहे बरं का, कारण ह्याच्यामध्ये आपण गुळाचं पाणी वगैरे घातलं, सर्व छान एकत्र यावं, चव छान यावी ह्याच्यासाठी. तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आहे, म्हणजे केक आपण बेक करणार आहोत गॅसवरती. तुमच्याकडे ओव्हन असेल त्याच्यामध्ये करू शकता, पण सगळ्याकडे ओव्हन नसतो तर घरामध्ये आपल्या पातेलं किंवा कढई असते ना ती घ्यायची, गॅसवरती ठेवायची. मध्यभागी असं स्टँड किंवा एखादी डिश ठेवू शकता. तर आता इथं मी केक टीन घेतलाय, तो ठेवून बघितला आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. अशा प्रकारे आपला केक हा बेक करून घ्यायचा आहे. आता केक टीन काढून इथं बाजूला ठेवलाय, ह्याच्यावरती झाकण ठेवून आणि गॅस चालू केलाय. गॅस हा बारीक ठेवलाय बघा, म्हणजे आपलं जे पातेल आहे ते चांगल्या प्रकारे प्रीहीट होईल.
तोपर्यंत इथं बघा ज्याच्यामध्ये केक बेक करणार आहे त्याच्यासाठी इथं केक टीन घेतलाय. अगदी केक टीन नसेल तर घरातला तुम्ही स्टीलचा डबा घेऊ शकता किंवा खालून सपाट असलेलं स्टीलचं पातेलं घेऊ शकता किंवा कुकरचा डबा घेऊ शकता. आता केक टीनमध्ये इथं बटर पेपर घालून मी तुपाने ग्रीस करून घेतलंय. ही तयारी अगोदरच करून ठेवायची बरे का. तोपर्यंत इथं बघा आपलं हे मिश्रण आहे ते चांगलं 5 ते 7 मिनिटं मस्त भिजले. आता आपला केक चांगल्या प्रकारे फुलावा ह्याच्यासाठी अर्धा चमच इतका बेकिंग पावडर, पाव चमच बेकिंग सोडा घातलाय आणि एक लिंबू दाखवला का नाही त्या एका लिंबाचा पूर्ण रस घेतलेला आहे तो ह्याच्यावरती घालून घेतला आणि छान प्रकारे आता फेटून घेऊयात. जर तुमच्याकडे बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये 1 इनोचे पॅकेट वापरू शकता, पण त्याच्यामुळे ना फ्लेवर वेगळा येतो. त्याच्यामुळे सरळ आपलं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपल्या घरामध्ये असतं ते वापरू शकता. आता हे सर्व फटाफट आपल्याला मिसळून घ्यायचं आहे. आपण बघा दही वापरलं नव्हतं म्हणून इथं एका लिंबाचा रस वापरला. लिंबू नसेल वापरायचा तर ज्यावेळेस आपण रवा आणि दही एकत्र मिसळून घेतलं बघा सुरुवातीलाच, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये अर्धी वाटी इतकं दही वापरू शकता. आता हे सर्व चांगल्या प्रकारे फेटून घेतले बघा. आता तुम्ही ह्याच्यामध्ये ना फ्लेवरसाठी डेसिकेट कोकोनट, नारळाचं बुरदा म्हणतात ना, ते सुद्धा घालू शकता. चव मस्त केकला येते, रंग देखील छान येते. ह्याच्या अगोदर तसा आपण तो केक केलेलाच आहे. शिवाय तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट किंवा तुटी फुटी सुद्धा घालू शकता. मी अगदी प्लेनच ठेवलेला आहे बघा. आणि काय केक टीनमध्ये अगोदरचं बटर पेपर घालून तुपाने ग्रीस करून घेतला की लगेच ह्याच्यामध्ये आपण तयार केलेलं हे जे बॅटर आहे ते घालून घ्यायचं. हलकं थोडंसं असं टॅप करून घ्यायचं. वरून केक आपला छान दिसावा ह्याच्यासाठी करा मी थोडेसे वरून बदाम आणि काजू हे घालून घेत आहे. म्हणजेच की आपला केक हा दिसायला देखील छान दिसेल, खायला देखील छान लागेल म्हणून. किंवा तुम्ही तुटी फुटी घालू शकता. तुमच्या आवडीनुसार वरून जे ड्रायफ्रूट आवडतात ते वापरू शकता. शिवाय इथं माझ्याकडे थोडे काळी मनुके होते ते सुद्धा ठेवून घेतले बघा, म्हणजे दिसायला केक छान दिसतो. आणि थोडंसं का नाही इथं असं दाबून घेतलं बघा, म्हणजेच की हे जे ड्रायफ्रूट आहेत ते का नाही आपले वरचीवर राहणार नाहीत, म्हणजेच की आपण केक कापते वेळेस ते निघून पडणार नाही म्हणून थोडेसे दाबून घ्यायचे. आता चला गॅसकडे. तर गॅसवरती अगोदरच हे पातेलं गरम व्हायला ठेवलं होतं. आतमध्ये स्टँड आहे. लगेच ह्याच्यामध्ये हा केक टीन ठेवायचा आहे बघा आणि पटकन ह्याचं जे झाकण आहे ना ते लावून घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपण हे पातेलं प्रीहीट करून घेतलं, ह्याची वाफ बाहेर जायला नको का नाही, म्हणून आपल्याला पटकन ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता बरोबर इथं मी 20 मिनिटांतर पाहिलेलं आहे. केक छान फुलून वर आलाय बघा. अगोदर कमी होता आणि आता बघा. पण आता मध्यभागी इथं मी सुरी घालून बघितली 20 मिनिटानंतर, तर सुरीचं टोक ओलसर आलं बघा, म्हणून पुन्हा झाकण ठेवलं आणि पुन्हा 5 ते 7 मिनिटात तर पाहत आहे. तर आता सुरी घालून बघितली तर सुरी स्वच्छ येते बघा, पूर्ण क्लीन येते, म्हणजे केक आपला बेक झालाय समजायचा. आता हा आपण खाली काढून घेऊयात आणि पूर्णपणे आता थंड करून घेतला की मग ह्याच्या आपल्याला कडा सोडून घ्यायच्या आहे. एकूण बघा मला केक बेक होण्यासाठी साधारण 25 ते 27 मिनिटं लागलेत. तुम्हाला वेळ थोडाफार इकडे तिकडे लागू शकतो, कारण की आता केक बेक होण्यासाठी जे पातेलं ठेवलं ते हलकं माझं थोडं पातळ होतं बघा. तुमचं जर जाडबुडाचं पातेलं किंवा कढई जर ठेवलेली असेल तर जाड असेल ना तर मात्र वेळ जास्त लागू शकतो. शिवाय खाली आपण पातेल्यामध्ये पाणी किंवा मीठ काहीच ठेवलं नव्हतं. बरेच जणांना हा सुद्धा प्रश्न पडतो, खाली पातेल्यामध्ये मीठ घालायचं का? तर बिलकुल काहीच नाही घालायचं. तुम्हाला असं देखील वाटतं की पातेलं जळतं का? बिलकुल जळत नाही. आता तुमच्या समोर तर इथं मी दाखवला केक बेक करून. इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा असा घरच्या घरी अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठाचा गूळ घालून तुम्ही केक करू शकता. अगदी मुलांना चहामध्ये खाण्यासाठी देखील हा केक तुम्ही देऊ शकता. खूप छान लागतो. शिवाय 1-2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा हा केक तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता. आता इथं मी त्रिकोणी आकारामध्येच कापून घेतलेत. अगदी तुम्ही चौकोनी पीस करून घेऊ शकता. केक बघा अगदी मस्त मऊ लुसलुशीत स्पंजी झालेला आहे. शिवाय आतून तुम्हाला जाळी देखील दाखवते. वाव, बघू शकता आतून सुद्धा छान प्रकारे बेक झाला, म्हणजे शिजलेला आहे आपला केक. हा केक बनवण्यासाठी साहित्य तरी काय लागतं? अगदी घरातला हाताखालचं असणारं साहित्य, अगदी परफेक्ट, छान मुलांना आवडतो बरं का असा केक होतो. नक्की करून बघा. चला मग व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.